पारशिवनी तालुक्याअंतर्गत कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनडीपीएस विभागानं केलेल्या कारवाईत 2 गांजा तस्करांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून गांजासह इतर साहित्य असा एकूण 5,34,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील श्री सीताराम हनुमान मंदिराजवळ 2 अज्ञात युवकांच्या संशयास्पद हालचालींवरून पोलीस विभागानं कारवाई केली। एनडीपीएस विभाग व स्थानिक पोलीस पथकानं संयुक्तरित्या ही कारवाई केली। या कारवाईत चित्रकूट मुसीवाल येथील रहिवासी अमित रामदीन रेकवार तसंच उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील पैलानी गावातील रहिवासी अमितेंद्र उर्फ जितू जयकरण सिंग यादव यांना अटक करण्यात आली। आरोपींकडून 24 किलो 250 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। या कारवाईत मोबाईल फोन, सुटकेस व रोख रक्कम असा एकूण 5,34,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी हा गांजा ओडिशा राज्यातून उत्तर प्रदेशात नेण्याची तयारी करत होते। या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय।